कॉलर क्रिकेट, लेट्स प्ले. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर आनंद नहीं मिलता. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. पहिला बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय गायकवाड यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अक्षय गायकवाडचा जर विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे, परंतु आज मात्र इथे खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र संधी आहे. ओहो, यावेळेस मात्र चांगला ट्राय, चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाव्याच्या मदतीने धावांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ऑन बोर्ड. पंच 1 मिनिट. 2 धावा त्या फलकावरती आहेत. 2 बॉल 2. लपडा 0-0 करून टाका डायरेक्ट. कसं करशील? 4 ओव्हरला 0-0 होईल ना. नॉकआउट आहे ना याच्यात रन रेट. बॉलरचा रेकॉर्ड करा बोल ना. मग त्याचं नाव बदनाम पंच नाव टाकून दिला जो बिन बॉलर असेल. हो, यावेळेस मात्र संधी आहे, परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे मात्र मिळतील या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा राईट राऊंड विकेट. यावेळी चुकी करत असताना गोविंद लाडला आपण पाहतोय. चेहऱ्यावरती स्माईल असते, बॉल पकड ना. चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. गोविंद लाडला आपण पाहतोय. क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गोविंद लाड एक मोठा खेळाडू तो देखील आहे. शिरगाव परिसर म्हटलं तर मोठमोठे खेळाडू खऱ्या अर्थानं इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि क्रिकेटची हो काय झेल इथे मात्र टिपली गेली आहे. पूर्णपणे टीमला इथे मात्र झोकून दिलाय आणि महत्वाची विकेट इथे मात्र संपादित केली आहे. धक्का क्रमांक पहिला लागत असताना मेन विकेट अक्षय इथे मात्र बाद झाला. शेवटचा बॉल आहे. 1 to go. हो, यावेळी मिनी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतो. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. 1 षटकाचा अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त आहे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. 10 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालं. दुसरं षटक यावेळेस आपण पाहतोय. प्रदीपला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती.
यावेळेस आपण पाहतो इथे मात्र व्हाईट बॉलचा कौल आला. अतिरिक्त दाबेने धावफलक वाढलंय. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. ओहो बॅटची कडा उत्कृष्टाची झेल आपण पाहतोय. कुणाल बने तिथे मात्र उपस्थित आहे. यावेळेस एक्सपिरियन्स भरपूर आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आता मात्र चांगली कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये मात्र केली. स्टॅचच्या मागून जर विचार केला तर आपण पाहतोय कुणाल तिथे आपण पाहतोय जे पूर्णपणे पारी सांभाळतोय. एक बॉलचा खेळ झालाय. 1 ओव्हर 11 रन्स स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. हो यावेळेस स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस परत एकदा हो हवेमध्ये प्रहार केलाय. स्मूथ षटकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका होता. लाजवाब इथे मात्र कमबॅक केलं. कुठेतरी गतीला परिवर्तन करण्याचं काम मात्र जे कोणी केलं ते म्हणजे राजने केलंय. कमबॅक केलंय. कमालीची फलंदाजी इथे मात्र केली आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलक पोहोचले तब्बल 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस आडवा बॅटे खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द कव्हरचा वेळेस फटका सजवलाय. इथे मात्र या 2 धावा कंप्लीट. वा कमाल. 19 धावा त्या फलकावरती. 19 ऑन बोर्ड. थोडस जर विचार केला तर आमचे मित्र कुणाल मात्रे आवड पाहतोय. प्रॉपर रायटर आहेत ओमसाई MTCचे. लाईव्ह ही वाहिनी आपण पाहू शकतात ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून. परंतु आज मात्र थोडासा चेहरा निराश आहे कारण की सकाळी 8 वाजल्यापासून जी मेहनत आहे ती आम्ही स्वतः पाहिली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते आता जवळजवळ 8 वाजलेत. तब्बल 12 तासांची ड्युटी मात्र आतापर्यंत जी कोणी केली असेल ती म्हणजे संपूर्ण ओमसाई MTC लाईव्ह ही संपूर्ण टीम. मोरेश्वर म्हात्रे असेल त्यानंतर कुणालजी म्हात्रे. खऱ्या अर्थानं खूप मेहनत असते पाठीमागे. ओमसाई MTC म्हटलं तर खूप मेहनतीचा प्रचंड डोंगर त्यांच्यावरती असतो. धावफलकाचा जर विचार केला तर 21 धावा 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साईडला. इथे मात्र एक धाव इथे मात्र मिळेल. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन बोर्ड. 11.00च्या सरासरीने धावफलक पुढे जाऊन सरसावत आहे. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. ओमकारला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हो यावेळेस मात्र आपण पाहतो इथे यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एक धाव. दुसरा धावाचा कॉल पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट. चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 26 या आकड्यावरती. अजूनही या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका विनंती असेल. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन बोर्ड. हवेमध्ये प्रहार केलाय. नोमा स्टँडिंगला चेंडू आदळला. अक्षय तिथे बॉलवरती आला. कलेक्शन केलं तोपर्यंत ही एकदा वेकवण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे ओमकार आडकर. राईट आर्म मोर द विकेट यावेळेस. ओहो यावेळेस लॉफ्टेड हिट. थांबणार नाहीये बॉल. यावेळेस मिळतील पूर्णपणे 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 33 या आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड. शेवटचा अजून जर विचार केला तर 2 बॉल उर्वरित आहे. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉल अजून उर्वरित आहे. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. हो यावेळी मात्र इथे फटका इथे मात्र फसला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. धावचूच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि आता जर विचार केला तर समीकरण बदललाय. शेवटचा बॉल आहे.
शेवटचा बॉल 1 to go. यावेळी चुकी घडली आहे मैदानामध्ये. ही 1-6 किती महागाची ठरेल ती येत्या इनिंग मध्ये आपल्याला समजेल. तब्बल धावाला पोहोचले 39 या आकड्यावरती आणि 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला ड्रीम 11 आपली जर टीम लावून झाली असेल तर आपण या टॉस साठी ड्रीम 11 क्रिकेट क्लब. चला या टॉस साठी निखिल. चला निखिल त्वरित त्या समोरचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळीस काय प्रहार केलाय. 9 वरती मिळतील पूर्णपणे 6 धावा. 7 धावेच्या मदतीने इथे मात्र सुरुवात केली आहे. काय फलंदाजी करतो लाजवाब. ऑन साइडला इथे मात्र पूल केले आपण पाहतो. इथे मात्र एक धाव एकवडण्यात आली एका धावेच्या मदतीने. धाव फलकावरती पोहोचले 8 या आकड्यावरती. 8 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धाव फलकावरती 8 ऑन बोर्ड. बोल ना भाई, एकदम मजा येते. बोल ना भाई, काय ओहो यावेळेस मात्र डान्सिंग धावून काय झेल इथे मात्र टिपली गेली आहे. कमाल लाजवाब 100% एफर्ट्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. कमाल 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 पाहायला मिळतोय. काय मॅच आहे इथे. पूर्णपणे ही मॅचचा जर विचार केला तर चांगली कॅच. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. सेलिब्रेशन पाहायला मिळालं. महत्वाची विकेट होती ती मात्र संपादित केली आहे. अवेश चांगलं बॅटल. अक्षयने अक्षयला बाद केलं. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. ही मॅच जर जिंकायची असेल तर कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ड्रीम 11 क्रिकेट क्लब. ओहो यावेळेस मात्र डब्बे में केक घुटना टेक और तमाशा देख. मिळतील 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 14 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे. अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवायचा होता. ओव्हर द कव्हर यावेळेस फटका सजवायचा होता परंतु इथे मात्र 1 धाव. एका षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावरती. येणारे 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. चला ड्रीम 11 क्रिकेट क्लब आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा नेक्स्ट मॅच साठी. बघा जे टीम्स वरती क्वालिफाय झाले त्यांनी अशी दक्षता घ्या की नॉकआउट मॅचेस झाल्यानंतर सगळ्या मॅच 2-2 षटकाचे खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. 2-2 षटकाचे खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. ओहो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. काय फलंदाजी चालू आहे. प्रदीपच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 6 21 धावा धाव फलकावरती. 21 ऑन बोर्ड. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पूल केला. 1च धाव मिळेल. 22 धावा धाव फलकावरती. 22 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 18 धावेंची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. येणारे 10 बॉल 18 धावेंची गरज. ओहो यावेळीस काय बल्लेबाजी चालू आहे. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 12 धावेंची
आवश्यकता या मॅच मध्ये. पूर्णपणे ही मॅच एका बाजूला झुकेल की काय. ओहो आलं पाठवून दिलंय. काय बल्लेबाजी करतोय हा सितारा या मॅच मध्ये चमकत असताना. पूर्णपणे ही मॅच एका बाजूला आता झुकली आहे. येणारे 8 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये. आणि हा सामना फिनिश केलाय अमेझॉनी स्टाईल मध्ये. आर्यन बॉयज या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. तर यस लगेच मॅचला सुरुवात होईल. चला मैदानात जायचं.